स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध व तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करू व तसेच माझे आचार्य उपाध्याय पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या सुद्धा चरणाला अभिवादन करू व तसेच आदरणीय भिक्खू संघ व तसेच धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व शील संपन्न उपासक उपासिका दायक दायिका, आजच्या या दिवसाला अतिशय महत्वाच्या दिवसाला तुम्ही इथपर्यंत जमलात आलात। मी म्हणतो अतिशय पुण्यवान उपासक उपासिका असाल की या दिवसाला तुम्ही सुद्धा एवढी अडचण असून सुद्धा आज इथपर्यंत आलात। एक गाथा आहे, अतिशय महत्वाची गाथा आहे। ही गाथा भगवंताचा सारा सद्धम्माचा सार सांगून जाते। ती गाथा म्हणजे 4 ओळीची गाथा आहे आणि तो सद्धम्म आपण कशा पद्धतीने श्रवण करता ते तुमच्यावर अवलंबून आहे। सुखो बुद्धानुत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संगस्स सामग्गी समगानम तपो सुखो। ही 4 गाथा आहे बुद्धांनी सांगितलेली। सुखो बुद्धानुत्पादो, सुखो बुद्धानुत्पादो म्हणजे उत्पादो हा पाली आहे, हे वास्तविकता हा पूर्ण ओळच ही पाली आहे, पण काही काही कळलं असेल तुम्हाला। सुखो बुद्धानुत्पादो म्हणजे सुखकर आहे बुद्धाचे उत्पन्न होणं, उत्पादो म्हणजे उत्पन्न होणं। सुखा सद्धम्म देसना म्हणजे सुखकर काय आहे, सद्धम्माची देसना ऐकणं सुद्धा काय आहे, सुखकर आहे। सुखो संगस्स सामग्गी म्हणजे काय, सुखकर आहे संघाची एकता, सामग्री म्हणजे एकता। सुखो संगस्स सामग्री आणि चौथं समगानम तपो सुखो म्हणजे सर्वजण एकत्र येऊन तप करणं, ध्यान करणं, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करणं हे सुद्धा काय आहे, सुखदायी आहे। आता पहिलीच ओळ आहे सुखो बुद्धानुत्पादो। कधी कधी मलाही जाम प्रश्न पडतो, कधी कधी आपण वाचन करतो, नेमका बुद्धाचा जन्म कसा काय झाला, का झाला। अनेक उपासक उपासिकेला विचारलं की बुद्धाचा जन्म नेमका झाला का, काय कारण होतं बुद्धाचा जन्म व्हायसाठी। अनेक दायक दायिकेंना वास्तविकता माहीतच पडत नाही। का पडत नाही याचं कारण असं, कारण बुद्धावर आपली अटूट जी श्रद्धा आहे ती नाही आहे। आणि जोपर्यंत बुद्धाप्रती अटूट श्रद्धाबल मजबूत होत नाही ना, तोपर्यंत सद्धम्माच्या वाटचालीवर तुम्ही तुमचं मोठं पाऊल तुम्ही ठेवू शकत नाही। ही फक्त तुम्हाला तात्पुरतं वाटतंय, तुम्हाला असं वाटतंय की बाबा भद्रजींकडे गेलं 2 शब्द चांगले कानावर ऐकायला मिळतात म्हणून यायचं, ऐकायचं, जायचं, पण असं नाही दायकांनी। आजचा जो दिवस आहे आषाढी पौर्णिमेचा,
एवढा महत्वाचा दिवस आहे. या दिवसाला अतिशय महत्वाचा काय, जे आपण पुस्तकात वाचतो ते काय. आजकाल व्हॉट्सअपला खूप जास्त एखादी मजकूर आलं तर आपण ते वाचून घेतो, पण मुळात समजून सुद्धा घेतलं पाहिजे की आजचा दिवस एवढा का महत्वाचा. तथागत सम्यक संबुद्धाला ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झालं, वैशाख पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेपासून वैशाख ज्येष्ठ, या ज्येष्ठ पौर्णिमेपासून या आषाढी पौर्णिमेपर्यंत भगवान बुद्धांना तब्बल निदान 1.5 महिन्याचा, 1.25 महिन्याचा, 2 महिन्याचा वेळ लागला. तेव्हापर्यंत भगवान बुद्धांनी कोण्याच व्यक्तीला सद्धम्म सांगितलेला नव्हता, कोण्याच व्यक्तीला नाही. हाच तो दिवस आहे. याच दिवसाला सर्वात आधी लोकांना सद्धम्म ऐकण्यासाठी, याच दिवसापासून लोकांना सद्धम्म ऐकून घेण्याची उत्तम अशी सुविधा निर्माण झाली. कारण बुद्धाच्या कालखंडामध्ये आपण बघतो, वाचन करतो 2-3 अतिशय महत्वाचे, की याच दिवसाला महामायेच्या गर्भामध्ये सिद्धार्थ बोधिसत्व सुमेधाचं जे चित्त आहे हे गर्भात स्पर्श झालं आणि सिद्धार्थ म्हणजे महामायेला, सिद्धार्थ गौतमाच्या आईला, महामायेला याच दिवसाला स्वप्न पडलं. ते आपण ऐकतो. पुन्हा आपण हे सुद्धा बघतो की हीच तो दिवस होता, आज तो दिवस होता. याच दिवसाला सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला होता, इसवी सन पूर्व 534 ला. आज तो दिवस होता, हाच तो दिवस होता. याच दिवसाला भगवान बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं, इसवी सन पूर्व 528. आणि हाच तो दिवस होता. याच दिवसाला भिक्षू संघाची काय झाली, वर्षवासाची सुरुवात झाली. पण ज्या वेळेस महामायेच्या गर्भामध्ये चित्त स्पर्श झालं, स्वप्न आलं, तो दिवस म्हणजे इसवी सन पूर्व 564. असे 4 कारण, पण असे अनेक कारणात याच दिवसाला राजा शुद्धोधनाचा जन्म सुद्धा झाला, आषाढी पौर्णिमेला. हाच तो दिवस होता. याच दिवसाला जेव्हा भगवान बुद्धत्व प्राप्त झाला आणि आपल्या आईला, म्हणजे जो 3रा वर्षवास भगवान बुद्धांनी केला 53 लोक मध्ये, त्या 53 लोकांमध्ये आपल्या आईला अभिधम्माचा सुद्धा उपदेश, अभिधम्म सुद्धा शिकवलं. कुठे? 53 देव लोकांमध्ये जेव्हा शिकवलं तेव्हा सुद्धा आज तो दिवस होता, तो म्हणजे आषाढी पौर्णिमेचा. अशी अनेक कारण आहेत. या कारणाच्या अनुषंगाने आपण अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा करतो. पण त्या शब्दाचा सुद्धा अपभ्रंश झाला, कारण याच दिवसाला या 5ही जे परिव्राजक होते त्यांना उत्तम कल्याणकारी मार्ग दाखवणारा एक गुरु मिळाला. आणि तेव्हापासून गुरु आणि शिष्याची परंपरा सुरुवात झाली. म्हणून लोकांनी त्याला शॉर्ट मध्ये गुरुपौर्णिमा असं नाव दिलं. पण खऱ्या अर्थाने ही जी गुरु परंपरा जी आहे ही आषाढी पौर्णिमेपासूनच सुरू झाली. समजून घेऊया. सर्वात आधी इसवी सन पूर्व 564 ला जाऊया. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आषाढी पौर्णिमा म्हटली की उत्तर प्रांतामध्ये खूप जास्त उल्हासाचा सण, शाक्य लोकांमध्ये सर्वात जास्त आषाढी पौर्णिमा म्हटली
की आषाढी पौर्णिमेपासून, आषाढी पौर्णिमेच्या 7 दिवसापासून खूप जास्त तिथे उत्साहाचं वातावरण राहायचं आषाढी पौर्णिमेपासून. असंच काय घडलं, आता खऱ्या अर्थाने त्याची पूर्वकल्पना सांगतो. ज्यावेळेस स्वप्न पडलं, कसं स्वप्नाची थोडीशी एक गोष्ट रेखाटतो. आता ज्यावेळेस महामाया ज्या दरम्यान कपिलवस्तूकडे होते, त्या कपिलवस्तूला अनेक तिथली एक परंपरा होती की आषाढी पौर्णिमा आली की मग ते 7 दिवसापासून त्यांच्या नगरामध्ये सजावट करायचे. अनेक लोक गोडधोड बनवायचे. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे एक उत्सवासारखं पारितोषिक म्हणून मिळेल असं प्रतियोगिता ठेवायच्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं तिथे कपिलवस्तूमध्ये शाक्य लोक असा कार्यक्रम साजरा करायचे. असाच अचानक झालं असं की त्यावेळेस आषाढी पौर्णिमा तर होतीच, काय करायचं म्हणून सुंदर असं अनेक लोक आलेत. अनेक लोकांना गोडधोड असं जेवण महामायेने जेवण दिलं. अनेक लोकांना सोन्याचे कारशापण सुद्धा दिलेत. अनेक सुगंधी द्रव्य असं एकदम संपूर्ण परिसरामध्ये सुगंधी द्रव्य इकडे तिकडे चिंपडून टाकलं, म्हणजे संपूर्ण नगरी एकदम सुगंधित झाली पाहिजे. आणि मग ते झाल्यानंतर अचानक ज्या दिवसाला आषाढी पौर्णिमेचा दिवस होता, त्याच दिवसाला महामाया आणि शुद्धोधन ज्यावेळेस दोघेही आराम करत होते, आराम करता महामाया थोडी झोपेत गेल्यात. आणि झोपेत गेल्याबरोबर होते असं, महामायाला असं स्वप्न आलं की महामायाचा जो बेड आहे हा उचलून कोणीतरी हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन गेले. आणि नेणारे 4 सत्व लोक होते आणि ते अतिशय सुंदर देखणे, वेगवेगळ्या पद्धतीचे, की त्यांना बघितल्याबरोबर 4ही लोकांना असं वाटायचं की त्याला पाहावंच राहावंच असं, की एकदम हे एवढं मणिरत्नी सोन्यानी एकदम अंगावर आभूषण घेऊन हे कोण मला उचलत आहेत. आणि एकदम तिचा बेड उचलला महामायांचा आणि हिमालयाच्या पायथ्याशी नेलं. सुंदर असे सरोवर असे वाहत आहेत आणि वाहत असल्यामुळे सुंदर असं वाहत आहेत. आणि मग तिथे अनेक छोटे मोठे अनेक लोक, तिथे छोटे मोठे जीवजंतू आहेत आणि खूप शांत असं रमणीय असं परिसर तिला वाटत आहे. आणि नेल्यानंतर तिथे सुगंधी द्रव्याने तिची आंघोळी पांघोळी घालतात. आंघोळी पांघोळी झाली की मग ती एकदम जसं आंघोळी पांघोळी झाली एकदम सुगंधी द्रव्य तिच्या अंगाला पूर्ण लावून देतात. आणि लावल्याबरोबर एक पांढरा हत्तीचा असलेला सुमेध हा हत्ती येतो आणि हत्ती जसा येतो आणि हत्ती म्हणतो, अगं माते, या भूतलावर, या पृथ्वी तलावर मी माझा शेवटचा जन्म घेऊ इच्छितो. काय तू माझी आई बनण्यासाठी तयार होशील का? हे सर्व जसं महामायाच्या कानपटलावर आदळते, महामाया तर सर्वात आधी त्या हत्तीकडे बघते. सुंदर श्वेतकेतून येत असणारा एकदम सुंदर पांढरा हत्ती देखना. आणि तिला असं वाटते की का नाही, मी नक्की देणार जन्म, नक्की जन्म देणार, मी अनुमती देतो.
कोणतेही बुद्ध असो, लक्षात असलं पाहिजे तुमच्या, हे 27 बुद्ध असो, हे सिद्धार्थ सम्यक संबुद्धाच्या बाबतीतच नाही, पण जे जे बुद्ध होतात तर त्या बुद्धांच्या आईला स्वप्न येतेच. बोधिसत्वाच्या आईला स्वप्न येते. आणि ज्याला जन्म ग्रहण करायचा असते बोधिसत्वाला, शेवटचा जन्म, तर ती आईला तो अनुमती मागतो की मी माझा जन्म जो आहे तो या भूतलावर घेऊ काय. हा क्रायटेरिया असतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की कोणाही बोधिसत्वाला तसं होत नाही, अजिबात होत नाही. म्हणून ती आईला अनुमती मागितली जाते. महामाया अशाच आराम करत असतात, स्वप्नात रंगत असतात, म्हणतात सुंदर असा हत्ती दिसतो, आणि महामाया म्हणतात का नाही, निश्चित तुम्ही मी निश्चित तुम्हाला जन्म दे, असं महामाया उच्चारते. आणि महामाया उच्चारल्यानंतर अतिशय शांत रीतीने तो हत्ती सुद्धा निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर आणि जसं या स्वप्नाला एकदम स्वरूप येतं, तर ही महामाया सकाळी उठते आणि उठल्याबरोबर सर्वात आधी महत्वाचं राजा शुद्धोधनाला सांगते. अहो म्हणतात, राजा मी रात्री असं स्वप्न पाहिलं, 4 माणसं आलेत, मला उचलून घेऊन गेलेत, एकदम हिमालयाच्या पायथ्याशी मला ठेवलं, आणि ठेवल्यानंतर माझी सुंदर आंघोळ पांघोळ जेवण खावण सर्व माझी व्यवस्था केली. आणि मग एक श्वेतकेतू नावाचा हत्ती, श्वेतकेतूतून हत्ती असा आला, आणि ते म्हणतात की माते मी शेवटचा जन्म तुझ्या गर्भात घेऊ शकतो का, तुझी अनुमती आहे का, असं मला विचारलं. आजपर्यंत मला कधी असं स्वप्न पडलं नाही, पण पहिल्यांदाच असं स्वप्न पडलं. आणि तो दिवस म्हणजे इसवी सन पूर्व 564. तो दिवस होता पौर्णिमा, आषाढी पौर्णिमेचा. त्याला आषाढ सुद्धा, त्यांना आषाढ सुद्धा म्हणतात एका याच्यामध्ये. आणि एवढं असताना सुद्धा ज्या दरम्यान आपण बघतो, विचार करतो दायकांनो, तुम्हाला सर्वांना कधी कधी प्रश्नच येते की हा दिवस म्हणजे कोणता. याच दिवसाला ह्या बोधिसत्वाचं जे चित्त आहे हे त्या आईच्या गर्भामध्ये स्पर्श झालं. थोडासा अभिधम्माचा सुद्धा विषय येतो याच्यामध्ये, कारण चित्तासोबत चैतसिक विषय येतो. जोपर्यंत कोणतीही आई असो, जोपर्यंत त्या आईच्या गर्भामध्ये हे जे चित्त आहे, जे मन आहे, हे स्पर्श करत नाही ना, तोपर्यंत त्या आईची गर्भधारणा होऊ शकत नाही, अजिबात होतच नाही. महत्वाचं आहे चित्त जर समजा गर्भ स्पर्श होत असेल तर त्या आईची गर्भधारणा होते. पण जर चित्त जर स्पर्शच झालं नाही, अजिबात गर्भधारणा होऊ शकत नाही. चित्त म्हणजे मन. आता मनाला आपण, तुम्ही म्हणाल भंतेजी मन कुठे आहे. आता जर समजा मनाला शोधायचं असलं तर मन एवढी प्रमुख भूमिका वठवत असते आपल्या चित्तामध्ये. चित्ताची प्रमुख भूमिका मन एवढं शरीरामध्ये एवढी वठवत असते की याच्यात आम्ही काही व्यक्ती याबद्दल आपण अजिबात एक संदेह सुद्धा आपण विचार करता येत नाही की मन किती मोठं असते. या मनाची व्याख्या करत असताना जे मन म्हणजे चित्ताची व्याख्या, जे जास्त चिंतन मनन करत असते त्याला चित्त आपण असं संबोधलं जाते. पण हीच तो दिवस आहे. याच तो दिवसाला काय होते की महामायेच्या गर्भामध्ये या बोधिसत्वाचं जे चित्त आहे हे स्पर्श होते. हे जर झालं नसतं तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जन्माला आले नसते. हे एवढं खरं आहे. आणि याच दिवसापासून आता तुम्हाला माहित असलं पाहिजे, ज्या वेळेस
चित्त स्पर्श झालं, गर्भात स्पर्श झालं, तेव्हापासून त्या महामायाला किती महिन्याचा गर्भ होता? 10 महिन्याचा. किती महिन्याचा? 10 महिन्याचा. तुम्ही म्हणाल भंतेजी कसं शक्य आहे? हे फक्त बोधिसत्वाची आई शक्य करू शकते, ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने परिपक्वता असेल. कारण बोधिसत्व जरी असेल तरी त्या बोधिसत्वाला सुद्धा जन्म देण्यासाठी त्या आईच्या अनेक 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 कल्पाच्या पारमिता लागतात. हे काही साधारण नाही आहे. साधारण नाही आहे. जसं भगवान बुद्ध कधी कधी तुषित देवलोकमध्ये देवता लोकांना कधी कधी उपदेश देतात. ना आपण कधी कधी वाचतो, काही सत्व लोकांना, तुषित सत्व लोकांना, देव लोकांना उपदेश देतात. आता मी कधी कधी त्यांची वयमर्यादा बघतो. तुषित देव लोकांची वयमर्यादा बघतो. किती असेल तुषित देव लोकांची वयमर्यादा? आपले जगण्याचे 4000 वर्ष, आपले जगण्याचे 4000 वर्ष तेवढी त्यांची आयु मर्यादा असते तुषित देव लोकांची. आणि तावंतीस त्यांची 8000 वर्ष. आपले जगण्याचे 8000 वर्ष, तर त्यांचं एवढं मोठं आयुष्य असते. परनिमित्त वसवत्ती देवता त्यांची किती? त्यांचं तर मग 12000 वर्ष. असं वाढत 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 जाते. एवढं त्यांचं खूप जास्त असं मोठं बल असते सत्व लोकांचं. तर हे जे तुषित भगवान बुद्धांना ज्या वेळेस या आईने चित्त प्रवेश झालं, त्या प्रवेशापासून ते 10 महिने हा गर्भ राहिला. आणि मग त्यानंतर बोधिसत्वाचा जन्म झाला. तो हा एक सर्वात मोठं कारण. आणि आपणा सर्वांना तर माहीतच आहे की नेमकं गृहत्याग सुद्धा याच दिवसाला केला. आपण कधी कधी थोडस ऐकून घेतो की भगवान बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमानी कसं काय आपला गृहत्याग केला. बाबा आपण सर्व ऐकून घेतो, कधी अनेक दायिकांना माहित सुद्धा. पण हे सुद्धा जरी असेल, पण सर्वात महत्वाचं हे सुद्धा आहे की गृहत्यागाचा सुद्धा हा अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. पण धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा याच दिवसाला भगवान बुद्धांनी केलं. सर्वात आधी तर ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर भगवान बुद्धांनी आधी विचार केला की मी सद्धम्म कोणाला सांगणार नाही, कारण मी जे सांगेल हे लोकांना समजलं पाहिजे. तर सर्वात आधी तर तो विचारच केला. पण मग म्हणतात अनेक लोक दुःखात आहेत, तर मग मी कोणाला तरी सांगतो. सर्वात आधी विचार आला आलार कलाम आणि उदक रामपुत्त यांच्यासाठी. परंतु झालं असं, हे दोघे पण अस्तित्वात नव्हते, हे दोघे पण मरून गेले होते. आणि मग विचार केला, अरे माझ्यासोबत 5 परिव्राजक होते, ते परिव्राजक मला सोडून उर्वेला काश्यप करून ते निघून गेले होते. आणि सध्या ते वास्तवायला सारनाथला मृगदाय वनाकडे आहेत. चला मी माझा सद्धम्म कमीत कमी तिथपर्यंत त्या 5ही लोकांना तरी कमीत कमी सांगतो. आणि ज्या वेळेस सिद्धार्थ गौतम अजूनपर्यंत काय झालं होतं, संघाची निर्मिती सुद्धा याच दिवसाला झाली. लोक संघाला जे शरण गेले ना,
तो हाच दिवस. नाहीतर याच्या आधी लोक संघाचं नावच नव्हतं, अजिबात नव्हतं. कारण बुद्ध होते, बुद्धाला शरण जायचे लोक, धम्माला शरण जायचे, पण संघ अजिबात नव्हता, संघ अजिबातच नव्हता. तर ज्यावेळेस भगवान बुद्ध आता जायसाठी निघाल्यानंतर तिसरा सप्ताह, जेव्हा भगवान बुद्ध आपले 7 सप्ताह घालवतात, तिसरा सप्ताहामध्ये भगवान बुद्धाला 2 उपासक येतात. ते म्हणजे ओडिसाचे 2 उपासक, आणि ते मधु आणि पिंड दान देतात, भात असं दान देतात. आणि ते पहिले उपासक असतात. बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर भगवान बुद्धाला भात आणि मधुदान देणारे ते दायक. पण जरी ते दायक जरी असले, पण भगवान बुद्ध सुद्धा जो सद्धम्म सांगायचा ते तेवढा सांगत नाही. फक्त आपला एक केसाचा गुच्छा घेतात आणि त्यांना ते देतात. तेच जातात म्यानमारला आणि म्यानमारला जाऊन त्या केसावर एक पेगोडा तयार करतात. असो, पण ज्यावेळेस तथागत सम्यक संबुद्ध सारनाथच्या दिशेने येतात, हे 5ही परिव्राजक तिथे तपश्चर्या करत असतात, ध्यान करत असतात. आणि ध्यान जसं करतात, करता करता असं होते, 2-3 लोकांची नजर भगवान बुद्धांकडे पडते. आणि 2-3 लोकांची जशी नजर पडली होते, कसं जशी ते नजर पडली, ह्या 5ही लोकांची जे प्रत्येकांचे जे स्वभाव असतात हे सर्व वेगवेगळे असतात. आणि प्रत्येक व्यक्ती हा कोणी तापट असतो, तर कोणी मृदू असतो, कोणी शांत असतो. वेगवेगळ्या पद्धतीचे स्वभाव ते ग्रासलेले असतात. अचानक होते असं, एकदमच असं एक गोष्ट होते की भगवान बुद्धाला आता येत पाहतात. अनेक 5ही परिव्राजक आपापसात चर्चा करतात आणि म्हणतात, अरे तो काय म्हणतात बापू, ते म्हणतात की आपल्याला सोडून नाही का पूर्वेला काश्यपला जे भ्रष्ट झाले होते म्हणतात, म्हणजे त्यावेळेस जेवण आपण सर्वांनी त्यागले होते म्हणते, पण त्यांनी जेवण स्वीकारून आपलं शील हे भ्रष्ट केलं म्हणते. ते येत आहे म्हणते इकडं, पण म्हणते 5 मधून एकही जण बोलायचं नाही म्हणते, भगवान बुद्धासोबत एकही बोलायचं नाही म्हणते. मग दुसरे म्हणतात एक काम करायचं म्हणते, कोणी बसायला जागा नाही द्यायची म्हणते. मग असं म्हटलं. मग तिसरा व्यक्ती म्हणते कोणी बॅगही पकडायची नाही म्हणते, त्यांची कोणी झोलाही पकडायचा नाही म्हणतात. चौथा असा म्हणते कोणी पाय धुवायला पाणी नाही द्यायचं, हे नाही म्हणतात, अजिबात नाही. मग 5वा म्हणते बोलायचंच नाही म्हणते, कोणी इकडं तिकडं पाहतो. ठीक आहे म्हणते. आता हे 5ही व्यक्ती आपापल्या मुळात स्वभावाचे असे असतात, ते त्यांच्या कर्माने असतात. पण जसजसं भगवान बुद्ध अलगत जसे जसे जवळ येतात ना, दायकांनो, अशी भूमिका होत असते की जो व्यक्ती म्हणणारा असतो की मी कधीच झोला पकडणार नाही, तो पहिलेच भगवान बुद्धाला 100 मीटरवर पाहून घेतात, धावत जाते, पहिले भगवान बुद्धाचा झोला पकडतात. अरे, जो व्यक्ती कधी म्हणत नाही की मी भगवान बुद्धाला पाय धुवायला पाणी देईल, तो व्यक्ती लगेच पटकन येतो आणि भगवान बुद्धाला पाय धुवायला पाणी देतो. आणि जो व्यक्ती कधी विचार करत नाही की मी कमीत कमी का होईना कोणी बोलणार नाही, तर सर्वात आधी ते बोलायला हे होतात. म्हणते कसे आहात तुम्ही, बरे आहात की नाही. आणि पुन्हा असेच एक येतात आणि ते बघतात, आणि बघितल्याबरोबर लक्षात येते की जो म्हणणारा असतो बसायला जागा देणार नाही, तो साफसूफ करून असं सुंदर असं आसन अंथरतात. आणि मग जसे ते अंथरल्याबरोबर भगवान बुद्धाला सर्व कुशल मंगल विचारतात. भगवान तुम्ही बरे आहात ना, हे आहात ना. लगेच 5ही परिव्राजक विचारपूस करतात, काय तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळालेला आहे. भगवान बुद्ध
अतिशय शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने एकदम शांत राहतात. आणि मग तेव्हा भगवान त्यांना जेव्हा समजावून सांगतात, प्रतित्य समुत्पाद, चार आर्य सत्य आणि आर्य अठ्ठांगिक मार्ग, जेव्हा भगवान बुद्ध या पाचही परिव्राजकाला जेव्हा समजावून सांगतात आणि त्याच्यामध्ये सर्वात तापट स्वभावाचा असतो तो म्हणजे कौंडिन्य, सर्वात तापट स्वभावाचा. पण सर्वात कमी वेळामध्ये, या इतिहासामध्ये सर्वात कमी वेळामध्ये पहिल्याच दिवशी अरत्व जर कोणी प्राप्त जर होणारा असेल तर तो म्हणजे कौंडिन्य. दुसऱ्या दिवशी अश्वजित आणि महानाम, दिवसामध्ये थोडं हे होऊ शकते. तिसऱ्या दिवशी भद्य आणि वप्प, अशा 3 दिवसामध्ये तिघे पण अरत्व प्राप्त करतात, निर्वाणाचा प्रथम साक्षात्कार करतात दायकांनी. आणि भगवान बुद्ध या पाचही परिव्राजकाला अजूनपर्यंत पहा, अजूनपर्यंत फक्त भगवान बुद्ध होते. लोक फक्त बुद्धाला शरण जायचे, धम्माला शरण जायचे, फक्त संघाला शरण जायचे नाही, कारण संघ निर्माणच झाला नव्हता. तर या दिवसाला संघाची सुद्धा निर्मिती याच दिवसाला झाली. हाच तो दिवस होता की याच दिवसाला भगवान बुद्धांनी पाचही परिव्राजकाला धम्मचक्र प्रवर्तन केलं. अनेक लोक म्हणतात, अनेक दायक दायिका म्हणतात, प्रत्येकाचा प्रज्ञेचा भाग आहे तो, आपल्याला म्हणता येत नाही. कधी कधी आपण लय पुस्तकं वाचतो, कधी कधी तर आपल्याला असं वाटते की जास्त धम्मचक्र प्रवर्तन आपण एकदमच पाठच करून घेतलं ना बापा. अनेक उपासकाला वाटते, कधी कधी काय काय उपासकेला असंच वाटते की मी स्वतःच धम्मचक्र प्रवर्तन करतो काय. धम्मचक्र प्रवर्तन एखादी अरत भिक्षुक करू शकत नाही, एक पच्छिक बुद्धही करता येत नाही. तो करू शकतो फक्त सम्यक संबुद्ध. आपण कधी कधी म्हणतो ना, अनेक दायक दायिका म्हणतात, अनेक दायक दायक कधी कधी मला प्रश्न मध्ये विचारतात, भंतेजी म्हणतात, ज्या वेळेस भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तर 5च परिव्राजक होते म्हणतात. हो, आणि बाबासाहेबांना धम्मचक्र प्रवर्तन केलं तर 5 लाख होते म्हणतात. मग सांगा म्हणतात, बाबासाहेब मोठे का भगवान बुद्ध मोठे? आता आली गमतीचाच भाग झाला. अरे म्हणलं, बाबासाहेबांचे गुरु कोण? भगवान बुद्ध. मग बाबासाहेबांनी असंच भगवान बुद्धाला गुरु मानलं असेल का? धम्मचक्र प्रवर्तन नाही म्हणत, त्याला धम्म दीक्षा म्हणतात. धम्मचक्र म्हणजे काय? बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दीक्षा दिली, म्हणजे भगवंताचा सद्धम्म आपल्याला खऱ्या अर्थाने दिला त्या दिवसाला. परंतु ज्यावेळेस भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तर तुम्हाला फक्त 5च लोक माहित आहेत. पण कधी कधी धम्मचक्र प्रवर्तन जर वाचलं तर त्या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये तुम्हाला समजायला येईल फक्त 5च परिव्राजक नव्हते, अनेक देवता लोक, सत्व लोक अनेक होते. सार संपूर्ण मृगदाय वन हे संपूर्ण बहरलेलं होतं, लखलखित होतं. अनेक लोक होते, दायक दायिका ऐकणारे भरपूर लोक होते. 1 नाही, 2 नाही, 5 लाख नाही, असंख्य लोक होते. आणि तुमच्या माहितीसाठी, ज्या वेळेस एखादी बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन करत असतात ना, तेव्हा सुद्धा हे भूमिकंपन होत असते. 7 वेळेस कंपन होते, 7 वेळेस. भगवान बुद्धाच्या संदर्भामध्ये 7 वेळेस हे भूमिकंपन होते. आणि तो वेळ म्हणजे या आषाढी पौर्णिमेचाच असतो की जेव्हा बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन करत असतात, इसवी सन पूर्व 528. तर
दायकांनो, हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आपल्याला सर्वांना असं वाटतंय की आम्हाला असं वाटतंय की बाबा धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय खूप साधं आहे. साधं नाही, खूप सर्वात कठीण. सुक्त म्हटलं तर धम्मचक्र प्रवर्तन सुक्त समजण्यासाठी लई कठीण. पण जर अनेक जीवनाच्या पारमिता असतील तर निश्चित दायकांनो आपल्याला या गोष्टी समजण्यासाठी अतिशय मुबलक आणि चांगल्या सुद्धा होऊ शकतात. धम्मचक्र प्रवर्तन याच दिवसाला आपण म्हणतो ना गुरु 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 पौर्णिमा, पण याच दिवसाला या पाचच परिव्राजकाला एक उत्तम गुरु मिळाला. आणि हे पाचही परिव्राजक भगवान बुद्धांनी जर धम्मचक्र प्रवर्तन केलं नसतं तर हे पाचही लोक निर्वाणाची अवस्था प्राप्त करू शकले नसते. अनेक देवता लोक सत्व लोक सुद्धा निर्वाणाचा साक्षात्कार करू शकले नसते. हे एवढंच खरं आहे जर उत्तम कल्याण मित्र मिळाला नसता तर. म्हणून हाच दिवस असतो आपला उत्तम कल्याण मित्र आपण कसा निवडतो. तुम्ही जर चांगला कल्याण मित्र निवडला निश्चित तुमचा सद्धम्मामध्ये लाभ होईल. पण जर तुम्ही कल्याण मित्र जर समजा अचूक जर नाही निवडला तर मग काही सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये कल्याण मित्र अतिशय चांगला निवडला पाहिजे. मग तो तापट बोलणारा असो, तो आपल्याला ओरडणारा असो, तो व्यक्ती नेहमी आपल्याला सद्धम्माच्या बाबतीत ध्यान देणारा असो, असे आपण आपल्या जीवनात कल्याण मित्र आपण ठेवलेत पाहिजे. आणि याच दिवसाला वर्षवासाची सुरुवात सुद्धा होते. आता वर्षवास जर म्हटलं, याच वर्षवासामध्ये भिक्षू लोक एका ठिकाणी राहून अधिष्ठान घेत असतात. अधिष्ठान ग्रहण करून उपासक उपासिकांचं कुशल कर्म कसे वाढवता येईल. वास्तविकता कुशल कर्म म्हणजे बुद्धाच्या कालखंडामध्ये भिक्षू लोक कसे इकडून तिकडे जायचे, तिकडून इकडे जायचे, खूप इकडे तिकडे जायचे. त्याच्यामुळे होत होतं असं व्हायचं की अनेक दायक दायिकेंना भोजनदान देण्यासाठी मुबलक अशी सुविधा मिळायची नाही. हे एक कारण. दुसरं असं कारण की ज्यावेळेस हाच तो वेळ असतो, याच वेळेला काय असते, शेतकरी लोकांच्या अन्नधान्य पिकवण्यासाठी ते शेतामध्ये पेरणी करत असतात. बुद्धाच्या कालखंडात अशीच घटना घडली. अनेक शेतकरी लोकांनी आपापल्या बिया टाकल्यात, आपले रोपटे टाकलेत आणि भिक्षू संघ त्या मार्गाने येऊ लागला. आणि येता येता त्यांचे छोटे छोटे जे वृक्ष आहेत, छोटे छोटे जे रोपटे निघाले होते, त्याच्यावर ते पाय ठेवू काय एक दोन भंतेजी नसायचे, 500 1000 भिक्षू असायचे एका मागे. मग त्या व्यक्तीच्या शेताचं काय होईल. त्या लोकांचे साऱ्यांचे जेवढ्या लोकांनी पेरणी केली त्यांची सर्वांची नासधूस झाली. आणि नासधूस झाल्याबरोबर भगवंताकडे ही घटना तक्रार घेऊन आलेत. भगवानला म्हणतात, भगवान अजी म्हणतात तुमचे भंतेजी आम्ही पोटासाठी थोडंफार अन्न उगवतो म्हणतात आणि तुमचेच भंतेजी आमची नासधूस करता म्हणतात. हे कसं होईल म्हणतात. आम्ही करावं तर करावं काय म्हणतात. भगवंताला प्रश्न विचारतात. दुसरा व्यक्ती पुन्हा असा प्रश्न विचारतो, भगवान अहो तुम्ही तर सर्व अहिंसावादाला मानणारे व्यक्ती आहात, तुम्ही तर जीवजंतूची हत्या न करणारे आहेत. मग तुमचे भंतेजी जर असे पाया खालून असे पायदळ चालतात शेतातून, तर छोटे छोटे जीवजंतू त्यांच्या पायाखाली मरतात, त्याचं पाप नाही लागत का तुम्हाला? त्याचा अकुशल कर्म नाही होत का? तर म्हणतात होते. भगवान बुद्ध होतात. तर मग भगवान बुद्धांनी सांगितलं, भिक्षूंनो तुम्ही काय करा, या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये एका ठिकाणी राहून शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून लोकांचे कुशल कर्म कसे वाढवता येईल, ते कुशल कर्म कसे वाढवता येईल, तर त्यासाठी हा एक वर्षवास असतो. आणि आमच्या भिक्षू लोकांची जी वयमर्यादा ठरत असते ते वर्षवासाच्या वरूनच ठरत असते. आम्हाला कोणाला विचारावं लागते, भंतेजी तुमची किती वर्षवास झाली, किती वर्ष झाली.
मग ते सांगतात नाही 2 नाही 4 नाही 5 नाही, मग कोणी म्हणते जी 25 वर्षवास, तर मग ते खूप जास्त. जसं मागच्या वेळेस साधारणतः महास्थवीर भंतेजी आले होते आपल्याकडे, तर ते त्यांचे कमीत कमी 78 वर्षवास झाले. 78 वर्षवास, त्याच्यापेक्षा मोर दॅन खूप जास्त झाले, मला काही तेवढी कल्पना नाही, पण त्यांची वय जी होती ते 92 की 100 वर्षाचे होते. सर्वात जास्त वर्षवास या संपूर्ण भारतामध्ये जेवढे भिक्षू आहेत त्या सर्वात पेक्षा जास्त वर्षवास त्यांचे होते. ते शंकराजा भंतेजी जे मागच्या त्या 30-31 जानेवारीला आले होते. वर्षवास आमची ओळख सुद्धा तशीच होत असते. आता वर्षवास म्हटलं तर उपासकांचा राहते का? राहते का जी वर्षवास उपासकांचा? नाही म्हणतात, नाही राहते म्हणतात. आता ज्यांचा ज्या उपासिकेचा वर्षवास राहते त्यांना पहिले मुंडन करायला पाहिजे, मग चिवर घ्यायला पाहिजे आणि मग भिक्षापात्र घ्यायला पाहिजे, मग वर्षवास करायला पाहिजे. असा कोणाचाच उपासकांचा वर्षवास होत नाही. त्या दिवशी मी एका ठिकाणी जात होतो, असाच चाललो एका गावातून, एक उपासिका आपल्या डोक्याच्या केसा विचरत उवा मारत होत्या. आता उवा मारता मारता मला म्हणत, अजी भंतेजी वर्षवास कधी सुरू होईल जी म्हणतात. मी म्हणलो आता ह्या 20 तारखेला चालू होते जी म्हणलो. मले घ्यास लागल भंतेजी उवा मारत होतो उपासिका. मी म्हणलं मस्त आहे जी काम, वर्षवास घेतो म्हणताना मस्त उवा मारता, तर हे कुशल कर्मात जमा होईल का? नाही, हत्या करून नाही होत. बुद्ध म्हणतात, एक गोष्ट बुद्ध नेहमी म्हणतात, त्रिविध परिशुद्ध शील. त्रिविध परिशुद्ध शील जो व्यक्ती आचरणशील असतो तो व्यक्ती जीवनात प्रगती करत असतो. आणि कोणी म्हणत असं काहीच होत नाही ना, मग सर्व्हिसकडं असंच होते ना, तर मग ते आपलं लयच मोठं कर्म बनते. पण त्रिविध परिशुद्ध शील असलं पाहिजे. ते जर व्यक्तींनी आचरणशील असेल ना तर तुम्हाला सुखाचे दिवस बघायला मिळतील, तुमच्या जीवनात आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. पण जर त्रिविध परिशुद्ध शिलेचं जर पालन केलं नाही तर तुम्हाला 1% सद्धम्माचा लाभ होत नाही. तात्पुरता होईल, तुम्ही जे काही दान पुण्य कर्म तत्पूर्वी होईल, पण खूप जास्त कुशल कर्म होणार नाही. म्हणून दायकांना आपण समजून घेतलं पाहिजे, जोपर्यंत हाच एवढा महत्वाचा दिवस आहे, या महिन्यामध्ये जर या आषाढी पौर्णिमेला जर महामायेच्या गर्भामध्ये या बोधिसत्वाचं चित्त स्पर्श झालं नसतं इसवी पूर्व 564 ला, तर बोधिसत्वाचा जन्म झाला नसता. एवढं महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, आता लय लंब चौडं होत होतं, पण आता वेळ होता म्हणून काही सांगितलं नाही. परंतु महामाया जेव्हा चिंतन मनन करत असते, राजा शुद्धोधनाला विचारते, तेव्हा राजा शुद्धोधन काय करतो? राजा शुद्धोधन असा विचार करतो की नाही, म्हणते महामायाला जे स्वप्न आलं काही तर याचं कारण असंच म्हणते, असं तर नाही आलं पाहिजे म्हणते की महामायाला एकदम तिचा जो पलंग आहे एकदम कुठे घेऊन, तिचा बेड जो आहे एकदम कुठे घेऊन गेले, हिमालयाच्या एकदम पायथ्याशी, सारे सरोवर वाहत आहेत, सुगंधी द्रव्याने तिचे आंघोळे पांघोळे करून देत आहेत, भोजन देत आहेत तिला, सुंदर एवढ्या पद्धतीची तिची पाठ राखण होत आहे, एवढा आदर सत्कार होत आहे. आणि मग तो बोधिसत्व येतो आणि म्हणतो की मी तुझ्या गर्भामध्ये शेवटचा जन्म घेऊ इच्छितो, तू माझी माता बनण्यास तयार आहेस का? जेव्हा ती आई अनुमती देते तेव्हा ते गर्भ त्या आईच्या, ते जे चित्त आहे ते आपल्या त्या आईच्या गर्भामध्ये स्पर्श होते. आणि हे चित्त मग जेव्हा असं वाटते तर राजा शुद्धोधन काय म्हणते, नाही आता खरं काय का खोटं आता पाहिलंच पाहिजे म्हणते. मग काय करते राजा शुद्धोधन, म्हणते ज्याला स्वप्नाची विद्वत्ता आहे, ज्या व्यक्तीला स्वप्नाचं
सत्य रेखाटता येत असेल, कोणाला रेखाटता येते? ब्राह्मणाला रेखाटता येते. मग ज्यांना ज्यांना ज्या व्यक्ती जे ब्राह्मण आहेत पारंगत, स्वप्नाच्या विद्येमध्ये पारंगत आहेत, ज्यांना स्वप्न ऐकल्याबरोबर त्याची दिशा आणि दशा योग्य पद्धतीत सांगतील, अशा 8 ब्राह्मण आहेत. 8 ब्राह्मणाला त्यांनी बोलावलं राजा शुद्धोधनाने. पहिले 8ही ब्राह्मणांना जेव्हा बोलवलं तर सर्वात आधी तर त्या 8ही ब्राह्मणांना चांगलं खाऊ पिऊ घातलं, सुंदर असं सोन्याच्या ताटामध्ये भोजन दिलं, कपडे दान दिले तर गायी सुद्धा दान दिल्या आणि सर्व खाऊन पिऊन झालं ब्राह्मणाचं. आता सांगाजी म्हणतात, माझ्या पत्नीला म्हणजे महामायेला आता जे काही स्वप्न पडलं याचं कारण काय? आता 8ही ब्राह्मण बसले, 8ही ब्राह्मण आता सांगायला बसले आपापलं निदान. 8 मधून 7 जे ब्राह्मण होते ते म्हणत होते की राजा, तुमचा जो मुलगा जो आहे हा 100% चक्रवर्ती सम्राट होईल. काय होईल? चक्रवर्ती काय होईल? सम्राट होईल, चक्रवर्ती सम्राट होईल. पण मग एक जो ब्राह्मण होता, कौंडिन्य ब्राह्मण, ते काहीच बोलत नव्हते. राजा शुद्धोधनाने विचारलं, महाराज 7ही ब्राह्मण बोलले, तुम्हीच काऊन नाही बोलत आहे म्हणते, काय कारण आहे म्हणते, म्हणजे तुम्हाला समजत नाही आहे का म्हणतात. असं राजा शुद्धोधन एका ब्राह्मणाला विचारतो, जो 8वा ब्राह्मण बोलत नाही. त्याचं नाव असते कौंडिन्य. तो अजिबात बोलत नाही. तो म्हणतो, नाही म्हणतात, मला असं वाटत आहे म्हणते या स्वप्नाला अनुसरून की हा व्यक्ती घर सोडून हा व्यक्ती संन्यासी होईल. हे शब्द जसे राजा शुद्धोधनाच्या कानपटलावर पडले, लगेच राजा शुद्धोधनाचा जो चेहरा एकदम हसरा होता तो लगेच दुःखात गेला. अरे बाबा, माझा पोरगा संन्यासी होईल, हे महाराज कसे काय सांगत आहेत? आणि 7 ब्राह्मण म्हणतात की नाही चक्रवर्ती सम्राट होईल, हे बरोबर आहे, पण संन्यासी होईल हे काय बरोबर जमलं नाही म्हणतात. आणि ते शब्द ऐकल्याबरोबर राजा शुद्धोधन एकदम दुःखी होतो की 7ही व्यक्तीने असा सूर दिला आणि एकाच व्यक्तीने असा का सूर दिला. असं बघितल्याबरोबर खऱ्या अर्थाने असं कळते की सर्वात जास्त लक्षणाच्या विद्येसोबत हा व्यक्ती स्वप्नाचा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने पारंगत असा विद्वान असा ब्राह्मण होता, तो म्हणजे कौंडिन्य. हे 7ही ब्राह्मण चुकीचे ठरले, पण हा एकच व्यक्ती जो होता कौंडिन्य, तो अतिशय परिपक्व आणि उत्तम पद्धतीने त्याने सांगितलं. आणि तेव्हा केव्हा बुद्ध, तेव्हा केव्हा हे संन्यासी झाले. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा की कोणतीही आई असो, तुम्हाला ऑड वाटते कधी कधी काही दायकांना, पण कधी कधी या पौर्णिमेला काही लोक अकाळीची पौर्णिमा म्हणतात. अकाळी म्हणतात ना, ज्यांचं लग्न होते ना त्या पोरी आपापल्या घरी येतात, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी येतात. कारण या देशामध्ये, जम्बूद्वीपामध्ये हा जो आषाढी पौर्णिमेचा जो दिवस असतो ना, हा दिवस अतिशय हर्षोल्लासाने साजरा केला जातो. या दिवसाला काही परंपरा येत थोडं धरत पण काही सुटत गेल्यात. पण आपण काही फक्त शब्द बदललेत, पण काही गोष्टी जशा तशाच आहेत. म्हणून हाच तो दिवस असतो की याच दिवसाला महामायेच्या गर्भामध्ये या बोधिसत्वाचं चित्त स्पर्श झालं. हाच तो दिवस आहे. याच दिवसाला सिद्धार्थ गौतम याच दिवसाला काय झाले, ते याच दिवसाला
गृहत्याग केलं. आणि हाच तो दिवस होता इसवी सन पूर्व 534. आज तो दिवस आहे. याच दिवसाला भगवान सिद्धार्थ गौतमाची जी आई आहे, ऋषी देवलोकामध्ये 3रा वर्षवासाच्या वेळेस भगवान बुद्धाने याच दिवसापासून त्याच्या आईला अभिधम्माची शिकवण दिली. आणि त्याची वयमर्यादा जी आहे ना ऋषी देवलोकांची, आपल्या माणसाचे जगण्याचे 4000 वर्ष, तर माणसाचे जगण्याचे 4000 वर्ष, तर त्यांची एवढी मोठी आयु मर्यादा असते. म्हणजे कधी कधी आपल्यासाठी समजा आपले 100 वर्ष म्हणजे त्यांचा एखादी सेकंद असेल. एवढं मोठं आयुष्य. हे केव्हा आयुष्य मिळते असं नाही मिळत. कोणतीही आई असो, एखाद्या बोधिसत्वाला जर जन्म द्यायचा असेल ना, ते अनेक कल्पापासून संकल्प करत असतात. आणि संकल्पाचा दिवस म्हणजे हाच दिवस असतो. याच दिवसापासून संकल्प केला जातो. आणि संकल्पाच्या आधारावर व्यक्तीचा तसा जन्म होत असतो. जर सिद्धार्थ सम्यक संबुद्ध बुद्ध जर झाले नसते ना, तर शिवली भंतेजी बुद्ध झाले असते. पण शिवली भंतेजीचं काही कर्म होतं, त्याच्यामुळे ते काही बनू शकलेत नाही. पण ऑलमोस्ट जर विचार केला तर बुद्धांमध्ये जसं रिद्धिबल होतं, जसं बुद्धांमध्ये पारमितेचा संग्रह होता, तसाच सुद्धा या शिवली भंतेजींमध्ये होता. कारण त्यांनी जे अनेक कल्पापासून, जसं दीपंकर बुद्धापासून या सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी, या बोधिसत्वानी संकल्प केला. आणि दान, शील, नष्कर्म, वीर्य, सत्य, शांती आणि अधिष्ठान आणि मैत्री आणि उपेक्षा या पारमितेचा अभ्यास करून पारमिता जर असेल तर त्यासोबत शिलेचाही जोड असली पाहिजे, समाधीची जोड असली पाहिजे आणि प्रज्ञेची जोड असली पाहिजे. पण हे समजून घेतलं पाहिजे सर्वात आधी, जेव्हा बुद्ध जन्माला येतात ना, शील सांगत नाही आणि समाधी सांगत नाही, फक्त प्रज्ञा सांगतात. प्रज्ञा. कारण ऑलरेडी त्यांच्या कालखंडात जे जन्माला लोक येतात ना, हे अतिशय परिपक्वच लोक जन्माला येतात. शीलवान व्यक्ती जन्माला येतात. समाधीचा थोडाफार अभ्यास करणारेच लोक येतात. भगवान बुद्ध काय सांगतात, एक ते म्हणजे कोणतं जन्म. चांगले धर्म ऐकणारे असतो तर झाला असता का नाही, 2600 वर्ष आधी जन्म झाला असता, बुद्धाला पाहता आलं असतं. पण आपण काय, आपल्यामध्ये तेवढी पारमिता कमी पडली आहे. तर म्हणून आपण समजून घेतलंच पाहिजे दायकांनो. अभिधम्माचा एक विषय असतो, पण एखाद्या वेळेस सांगेल. कारण चित्ताची प्रतिसंधी हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ते कठीण भाग आहे, पण जसा तुमचा सराव होईल सद्धम्मामध्ये, तेव्हा वाटलं तर तुम्हाला सांगता येईल. पण असं सांगता येणार नाही, कारण तुम्हाला अजिबात समजणार नाही. कारण जोपर्यंत चित्तात कोणती आई असो, आई ऋतुमती असली पाहिजे, गंधर्व हजर असला पाहिजे, काही क्रायटेरिया असतो. त्यावेळेस जर एखाद्या आईच्या गर्भामध्ये चित्त प्रवेश झालं तर गर्भधारणा होऊ शकते. म्हणून त्या आईने काय केलं पाहिजे, आपण एक फूल जरी दान देत असेल ना, हे फूल जरी दान देत असेल, एक पाणी जरी दान देत असेल, एक चिवराचा कापड जरी दान देत असेल, नाही काही असेल तर एक माती जरी आपण आपल्या घरून आणली असेल, ती जरी तुम्ही त्या बोधिवृक्षाला दान देत असेल, तर तुम्हाला संकल्प करता आला पाहिजे की मी जी काही माझ्या जीवनामध्ये शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास करता आहोत, या पुण्याच्या बलानं कमीत कमी का होईना, जेव्हा केव्हा बुद्ध जन्माला येतील
तेव्हा कमीत कमी त्यांची धम्मदेशना आम्ही आमोरासमोर ऐकलीच पाहिजे. म्हणून मी या बोधिवृक्षाला माती दान देत आहे, म्हणून मी या बोधिवृक्षाला पुष्प दान देत आहे, म्हणून मी या बोधिवृक्षाला चिवर दान देत आहे. संकल्प असला पाहिजे. तर जेव्हा मरण्याच्या शेवटच्या जे क्षण असतात ना, 2 मिनिटाचेच, हे अतिशय महत्वाचे असतात. त्याच वेळेस हे असं चित्त काम करता आलं पाहिजे, कुशल युक्त चित्त काम करता आलं पाहिजे. तेव्हा कुठे दायकांमध्ये ती चेतना तयार होते. नाहीतर आपल्या कुशल कर्माला आठवता आलं पाहिजे. तर म्हणून दायकांनो, आजच्या या उपवासाच्या दिवसाला दायक दायिकेंनी तुम्ही जो काही संकल्प केला असेल, जो काही सद्धम्म आकलन केला असेल, त्या सद्धम्माच्या आधारावर तुमचं सर्वांचं अतिशय खूप मंगल हो. एवढीच मंगल कामना व्यक्त करतो, कारण भरते वेळ भरपूर झाला. विषय खूप लांब लांब असतात. हे साधन असते की एखादी व्यक्तीचं महामायेचं चित्त, एकदा बोधिसत्वाचं चित्त महामायेच्या गर्भात स्पर्श होत आहे, हे साधारण बाब नाही आहे. ते करत असताना महामायेच्या चित्तेच्या अवस्थेचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं असते. ज्या उपासकेला असं वाटत असेल की मी माझ्या गर्भात येणारे बुद्ध असतील किंवा बोधिसत्व असेल, औरत भिक्षूला जन्म दिला पाहिजे, तर त्यांनी तर कमीत कमी रोज एक काम करायलाच पाहिजे. रोज बुद्धाला पुष्प दान दिलंच पाहिजे. हो, भक्तजीला नाही दिलं ना चालते, काही फरक पडत नाही, पण भगवान बुद्धाला तरी रोज दान द्यायला पाहिजे, पुष्प तरी दान द्यायला पाहिजे. आणि पुष्प दान पुण्यकर्म करून संकल्प करून. कारण मी एका अट्टकथेमध्ये वाचलं होतं, एक दायिका मिलिंद प्रश्नामध्ये मग याचा एक उल्लेख आहे. एक उपासिकांकडे काहीच नसते दान द्यायसाठी, काहीच नसते. ते फक्त त्या चैत्याकडे जाऊन, त्या स्तूपाजवळ जाऊन फक्त ते साफसफाई करते. या पुण्याचं बल एवढं होते तर ते 30 कल्पापर्यंत देवलोकात तिचा जन्म होतो, फक्त साफसफाई केल्यामुळे त्या चैत्याजवळ. आणि अनाथपिंडिकाचं तर एवढं मोठं उदाहरण की अनाथपिंडिक एवढं दान देतो, पण शेवटचा क्षण असा असतो की त्याच्याकडे काहीच दान द्यायला राहत नाही. पण मी बुद्धाकडे जाऊ तर जाऊ कसा, खाली हात जाऊ तर जाऊ कसा, काय करावं. आपल्या घराजवळची माती घेते आणि माती घेऊन तो त्या बोधिवृक्षाला दान देते. तुम्ही आणली का माती? नाही. आणली असती तर भंतीची पायानं वाद गेली असती म्हणलं, कारण आपल्याकडे लई आहे. पुष्प आणले असते तर कोमजले असते, कारण पाऊस लई आहे. उपासकांकडे लई कारण आहे. पण दायकांच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न झालाच पाहिजे. आम्ही प्रयत्न करतो आहे. माझ्याकडे यावेळेस बांगलादेश आणि म्यानमारच्या बॉर्डरवरचे एक दायक मी बोलवलेले आहेत. आता ऍक्च्युली आम्हाला एक करायचं आहे की 28 बुद्ध, कारण आपण फक्त या बुद्धाला जरी आठवतो तरी 27 बुद्ध आपण आठवता आलंच पाहिजे. तर आम्ही प्रयत्न करतो आहे इथे 28 बुद्ध तयार करण्यासाठी. तर ते आता उद्या परवापासून काम सुरू करतील. आधी क्ले मॉडेल तयार करतील, त्यानंतर 28 बुद्ध आम्ही कशी डिझाईन करणार आहोत, काय करणार आहोत. कारण 28 बुद्ध ची तुम्हा आम्हा सर्वांना वंदन करता. म्हणून भगवान बुद्धाकडे कोणी आलं पहिले, आधी बोधिवृक्षाला वंदन करायचे, बोधिवृक्षाला पाणी दान द्यायचे, आणि मग बुद्धाची प्रदक्षिणा घालायचे, अभिवादन करायचे, आणि मग भगवंताचा सद्धम्म ऐकायचे. ही प्रोसेस असते. पारंपरिक देशामध्ये बघितलं, मला असं वाटलं की भारतामध्ये आपल्या दायकांमध्ये बुद्धाप्रती अटूट श्रद्धा उत्पन्न होईल, म्हणून त्यासाठी आम्ही हा 28 बुद्धांची एक हे करतो आहे. ऑलमोस्ट म्यानमारच्या बॉर्डरवर आणि बांगलादेशच्या जवळ त्यांनी अतिशय सुंदर सुंदर मोठे मोठे पेगोडे बांधलेत, मोठे मोठे सुंदर अशा डिझाईन तयार केल्यात. आपणही विचार करू शकत नाही तेवढं. माझं अतिशय पुण्यकर्म आहे की
अतिशय चांगले दायक दायिका भेटत असतात मला. तुम्ही तसे चांगलेच म्हणा, तुम्हाला होच म्हणतो. तर अनेक दायक दायिका भेटत असतात. बांगलादेशामध्ये सुद्धा मला अतिशय काम करता करता भेट झाली, उपासक बनलेत आणि ते इथपर्यंत आलेत. भक्तजी मी करून देईल तुमचं काम, असं आमचं सुरू आहे. अनेक उपगुप्त भक्तजींचं आम्ही एक विहार बांधणार आहे, कारण उपगुप्त भक्तजी लोकांना माहिती नाही. तर आमचं थोडस सुरू आहे, बघूया कसा संकल्प परिपूर्ण होईल. तर म्हणून 28 बुद्ध, कारण ही बुद्ध मूर्ती आम्ही उचलून घेणार आहोत. ही बुद्ध मूर्ती दूर ठेवून 28 बुद्ध इथे कोरले जातील, बनवले जाईल, की जेणेकरून दायकांना आल्याबरोबर सर्वात आधी बुद्धवृक्षाला अभिवादन केलं पाहिजे आणि त्यानंतर मग 28 बुद्धांनाही अभिवादन करून प्रदक्षिणा करून मग सद्धम्म आपण आकलन करण्यासाठी आलंच पाहिजे, अशी आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण सर्व दायक दायिका, उपासक उपासिका या आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने इथपर्यंत जमला आहात, आलात. अतिशय पाण्या पावसाच्या एकदम क्षणाला सुद्धा इथपर्यंत तुम्ही जमले आहात. निश्चित आपलं सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. आतल्या सेंटरला सुद्धा यावेळेस एक वॉटर फिल्टर दान दिलं अमरावतीच्या उपासक उपासिकेने. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांचं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी आता संकल्प केला आहे, जोपर्यंत जिवंत भंतेजी तोपर्यंत आम्ही पहिली पौर्णिमा आम्ही घेऊ वर्षवासाची. मेल्यावर काही सांगता येत नाही, पण जिवंत तोपर्यंत त्यांनी तसा संकल्प केला. तर प्रत्येक वर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा या पौर्णिमेला अमरावतीच्या दायक दायिकेंचं भोजनदान आहे. नाश्ता सुद्धा त्यांच्याकडून आहे. त्यांनी सुद्धा वॉटर फिल्टर दान दिलं संघासाठी, तुमच्यासाठी आहे म्हणा, आम्हाला दिलं म्हणजे तुम्ही बी आले त्याच्यामध्ये. तर दायक दायिकेंनी, आपण सर्व दायक दायिकेंनी, उपासक उपासिका निश्चित भिक्षू संघाने सुद्धा त्या दायक दायिकेंचं अतिशय शुद्ध चित्तातून त्यांनी जे दान दिलं आपण त्याचं अनुमोदन करणारच आहोत. म्हणून आजच्या या प्रसंगाला आपण, तुम्ही आम्ही सर्व या उपसताच्या दिवसाला आपण जमला आहोत, आला आहोत. त्या उपसताच्या दिवशी दायकांनो तुम्ही आज शील ग्रहण केलं पाहिजे. काही लोक 1 महिन्यासाठी शील ग्रहण करतात, तर काही लोक 7 दिवसासाठी, तर काही लोक 2 महिन्यासाठी, तर काही लोक 3 महिन्यासाठी. पण उपसत करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या सर्व परिवारामध्ये सर्वांना त्या उपसताला मान्य आहे की नाही. जर उपसत मान्य नसेल तर उपसताचे 3 भाग पडतात. त्या 3 भागापैकी 1 भागामध्ये मोडते, कारण तो तुम्हाला लाभ झाला पाहिजे. जर लाभ होत नसेल तर फक्त नाव हे उपसत देऊ जमणार नाही. म्हणून आजच्या दिवसाला तुम्ही जे काही पुण्यकर्म संग्रहित केलं, जे काही तुम्ही इथपर्यंत आलात, निश्चित कालच आमचं झालं होतं, पण रात्रीच्या पावसामुळे सारा आमचा पिंडाला सोडून गेला. पुन्हा सकाळपासून आम्ही लागलो होतो, हे आता पुन्हा तयार करायला वेळ लागला दायकांना. पण तरी आता जागोजागी पाणी सांडत आहे, म्हणजे आता माल आरूढ आहे. थोडासा आता माराला तुम्हाला विजय मिळवता आलं पाहिजे. वाहत नाही जाणार तुम्ही, पण मारावर विजय मिळवता आला पाहिजे. तर म्हणून आजच्या या दिवसाला, आषाढी पौर्णिमेच्या पर्वावर तुम्ही जे काही संकल्प घेऊन आले असतील, जे काही तुम्ही संकल्प करत असाल, ज्याप्रमाणे एका नदीचं पाणी एकदम वाहत एकदम संत गतीने समुद्राशी मिळते, त्याचप्रमाणे छोटे छोटे संकल्प सुद्धा हे सुद्धा तुमचे याच पौर्णिमेच्या पर्वावर सुद्धा तुमचे ते संकल्प परिपूर्ण होत, एवढीच मंगल कामना व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना विराम देत असताना आपल्या भाईमंगल जीवनाची कामना करतो. सभीतियो विभजन्तु सब रोगो विनशतु माते भवन अंतरायो सुखी दीर्घायुको भव.
अभिवादन शीलेश विचनबद्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति। सुखेन दुःखानां पश्यन्ति सुखिनो मंगल कल्याण सुखी साधु।